छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। यावर उपाययोजना करावी म्हणून काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षाने मोर्चा काढला होता आणि आंदोलन सुद्धा केलं होतं। तरीही शहराचा पाणीपुरवठा काही सुरळीत झाला नाही। आज शहरातील भानुदास नगर परिसरामध्ये गेल्या 10 दिवसांपासून काही भागात पाणी येत नसल्यानं येथील महिलांनी चक्क क्रांती चौक येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। गेल्या 10 दिवसांपासून पाणी येत नाही अशी तक्रार यावेळी महिलांनी केली। पाणी पुरवठा झाल्यानंतरही पाणी गढूळ आणि कमी वेळेत पाणी येतं अशी तक्रार महिलांनी केली। यावर तोडगा काढला नाही तर रास्ता रोको करू असा इशारा नागरिकांनी दिला। झाले आम्हाला अजून पाणी आलेलं नाहीये आणि हे पहिल्यांदाच नाहीये। दरवेळेस आम्हाला असंच होतंय, 10-10 दिवस पाणी नाही सोडलं जातंय आणि आलंही पाणी तर अर्धा तास पूर्ण खराब पाणी येतंय, चेंबरचं पाणी आम्हाला, आणि त्यानंतर आमचं पाणी भरणं होत नाहीये आणि सोडलंही तरी अर्ध्या रात्री पाणी सोडतो, त्यामुळे आम्हाला लक्षात येत नाही पाणी आलेलं। पाणी असंच वाया जातंय आमचं आणि बिलकुल आम्हाला सध्या पाणीच नाहीये, म्हणून आम्ही इथे पाण्यासाठी मोर्चा घेऊन आलेलो आहे।